नेरी डिगर गावात पाणी नाही, पण बियर बार मंजूर, ठराव रद्द, पण प्रश्न कायम. आज आपण पाहणार आहोत एक असं प्रकरण जिथं ग्रामपंचायतचा गुप्त निर्णय गावाच्या माथी मारला गेला. पण ग्रामस्थांनी लोकशाहीतला खरा हक्क उचलून आवाज उठवला आणि चुकीच्या ठरावाला पायबंद घातला. जामनेर तालुक्यातील नेरी डिगर गाव इथे गावकऱ्यांच्या नकळत गुप्त पद्धतीने बियर बार व वाईन शॉपसाठी ठराव मंजूर झाला. कुणालाही कल्पना नसताना ग्रामसेवक आणि सरपंचांनी संगनमताने ही परवानगी दिल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायत सदस्यांचं स्पष्ट मत: आम्हाला ना ठराव वाचून दाखवण्यात आला, ना त्यावर चर्चा झाली. काही सदस्यांनी कबूल केलं, आम्ही जे सह्या केल्या त्या साध्या मंजुरीच्या होत्या, बियर बारचा उल्लेखच नव्हता. म्हणजे इथे फक्त माहिती लपवली नाही, तर ग्रामसभा आणि सदस्यांची दिशाभूल करण्यात आली. ही माहिती बाहेर येताच संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. महिलांचा खास सहभाग: आमचं पोरगं शिक्षण घेणार की दारूच्या दुकानात बसेल, असा थेट सवाल. या जनआंदोलनाच्या दबावामुळे अखेर ठराव रद्द करण्यात आला. पण प्रश्न इथे संपत नाही. ज्या पद्धतीने ठराव मंजूर झाला तो लोकशाही प्रक्रियेचा गंभीर अपमान होता. गावात अजूनही पाण्याची टंचाई आहे. जिल्हा परिषद शाळेला कंपाऊंड नाही. शाळेत मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सुस्वच्छ टाकी नाही. आरोग्य उपकेंद्र गाठताना महिलांना अडचण होते. हे सगळं दुर्लक्षित, पण बियर बारला मंजुरी मात्र प्राथमिकतेने मिळते. प्रश्न असा आहे की हा ठराव कोणत्या फाईल क्रमांकावर मंजूर झाला? ग्रामसभेची नोंद कुठे आहे? सूचक व अनुमोदकांनी जे हस्ताक्षर केलं ते कोणत्या मजकुरावर? गावातील अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि वातावरणावर याचा काय परिणाम झाला असता? आता या संदर्भात जिल्हा परिषद किंवा प्रशासनाने दखल घ्यावी का? नेरी डिगर गावानं चुकीच्या निर्णयाविरोधात उभं राहत एक संदेश दिला आहे. गावं आता गप्प बसणार नाहीत. निर्णय गावासाठी असले पाहिजेत, व्यक्तींनी लादलेले नाहीत. गावात पाणी नाही, पण बियर बार मंजूर होतो, ही गोष्ट हसण्याची नाही, तर शासनाच्या नियोजनाच्या प्राधान्यक्रमाचा आरसा आहे. काय नाव आपलं? सुभाष मोरे आपल्यासोबत. आपण त्यांना विचारू की नेमकी याविषयी काय माहिती आहे, नेमका काय प्रकार घडलेला आहे. मागच्या मीटिंगला या विषय झाला होता. काही सदस्य आता त्यांचे नाव पण आहे तिच्या आता ठरला विषय. आता गावकऱ्यांना सदस्यांना आपल्याला ते मानलं की बाबा आपल्याला दारू प्यायचीच नाही, गावामध्ये बियर बार प्यायचीच नाही. आपण आता या मीटिंगला कॅन्सल केलं, रद्द करत आलं. पण ज्या दिवशी ठराव झाला त्या दिवशी कोणकोणते ग्रामपंचायत सदस्य मग ते तिच्यावर बघून घ्या तरी पण साधारण 1, 2, 3, 4 असं 5-6 सदस्य आहेत. ठराव करताना आपल्या ग्रामपंचायतचा एक विषय असतो की बा ठराव करताना प्रत्येक सदस्याला सांगावं लागतं की तुम्ही हजर व्हा. असं आपण मीटिंगमध्ये विषय घेणार आहोत. त्याविषयी कोणत्या ग्राम सदस्यांना माहिती आहे? बाकीचे आमच्या चर्चेनुसार या आमच्या माहितीनुसार असं लक्षात आलं की ग्रामपंचायत सदस्यांना कोणती नोटीस किंवा यांना कोणती माहिती दिलेली नव्हती. माहिती दिली नसती आपण सूचक अनुमोदक कशी समजले नाही. बियर बार हा विषय म्हणजे गावाच्या दृष्टीने मला माहिती बियर बार दारू हा विषय कसा असतो. आणि असा जर विषय तुम्ही जर करत असले म्हणजे याच्यावर असा विषय घडतो की सरपंच आणि ग्रामसेवक गावाला बिघडण्याचे काम करत आहे. बाकीच्या किती दिवसानंतर नाव कधी ना 6 महिने झाले. म्हणजे आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्यांना माहिती नाही, त्यांना अचानक आज माहिती याला ग्रामसेवक पुढे सदस्यांना नाही सांगितलं, गावाच्या लोकांना नाही सांगितलं. आता तुम्ही कॅन्सल केला मान्य आहे. आता तिथं बियर बारचं म्हणजे स्ट्रक्चर उभं आहे, त्यावर तुम्ही काय कारवाई? काय कारवाई नोटीस म्हणजे आज तुम्ही ग्रामपंचायततर्फे त्यावर सील मारणार का ग्रामपंचायतचं? नाही ते फक्त 70 रुपये त्याच्यावर काय चालू झालेला नाही.
आज जे झालंय म्हणजे सरपंच भाऊंनी जे बिअर बार आणि वाईन शॉप जे त्याला परमिशन दिलेली आहे आणि सदस्य या नात्याने म्हणजे जे कोरम पूर्ण करावा लागतो मीटिंगमध्ये विषय होतो नंतर मग दुसरं प्रोसिडिंगवर लिहिला जातो. तर मीटिंगमध्ये आमच्या सह्या घेतल्या पण मग आम्हाला माहितीच नव्हतं की सह्या कशासाठी, फक्त मीटिंगचा कोरम पूर्ण करण्यासाठी आम्ही सह्या दिल्या. पण आम्हाला माहिती नाही की बिअर बार आणि वाईन शॉपसाठी परमिशन देत आहे कारण प्रोसिडिंग बुक हे नंतर लिहिली जाते. नंतर लिहिल्यामुळे आम्हाला माहितीच नाही विषय 6 महिन्यानंतर आम्हाला माहिती पडत आहे की वाईन शॉप ओपन होते. नाही आम्हाला काहीच माहिती नाही आणि आम्हाला जेव्हा माहिती पडलं तेव्हा आम्ही लगेच अर्जंटमध्ये मीटिंग ठेवली आमच्या ग्रामपंचायतची आणि सर्व सदस्यांनी त्याला ना हरकत दिली आणि तो मंजूर ठराव जो आहे तो कॅन्सल करण्यात आला. नेरीमध्ये ऑलरेडीच आहे बिअर बार आहे, देशी दारू आहे, अजून गावठी पण विकले जाते तरी अजून परमिशन मिळालं त्याला. त्याच्यामुळे सगळ्यांचं ना हरकत होतं आणि अजून कसं आहे गावाला वेगळ्या वर्णावर म्हणजे वाईट वर्णावर नेण्याचा हेतू आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच त्याला नामंजुरी दिली आणि तो विषय जो क्लोज करण्यात आला आणि सगळ्यांनी ठराव कॅन्सल केला. आम्ही सर्व सदस्य मिळून ज्यावेळेस निवडणूक लढवली आणि निवडून आलो त्यावेळेस सर्वांनी दारूबंदीचा ठराव मांडलेला होता आणि दारूबंदीला कडाडून विरोध केलेला होता. तरी सुद्धा आता जे सरपंच उपसरपंच होते त्यांनी त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही न सांगता त्यांना न कळवता आणि विरोधकांना तो विश्वासातच नाही घेतला. डायरेक्टली त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तो खंजीर त्यांनी सदस्यांच्या पाठीत खुपसल्याने तर पूर्ण गावाच्या डोळ्यांमध्ये धूळ पॅक केलेली आहे आणि हे गाववारी आणि आम्ही सदस्य बिलकुल सहन करणार नाही. आम्ही त्यांनी 4 महिन्यापूर्वी आम्हाला सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना कुठलेही संबंध न देता किंवा मासिक मीटिंग मध्ये विषय न घेता कुठल्याही ग्रामसभेला विषय न मांडता डायरेक्टली बिअर बारला 2 बिअर बारला परमिशन देऊन टाकलेली होती, एनओसी दिली होती आणि त्याचा सर्वांनी आम्ही निषेध केला जेव्हा माहीत पडलं तेव्हा. आता आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने आज आम्ही तो ठराव मासिक मीटिंग मध्ये रद्द करण्यात आहे आणि पूर्ण ह्या जो ठराव रद्द केलेला आहे तोच आम्ही ग्रामसभेला सुद्धा सर्व गावकरी मंडळीच्या साक्षीदाराने तो रद्द करणार आहे. एवढंच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय. हे जे सत्तेचा दुरुपयोग करणे म्हणतात किंवा सत्तेचा मान आल्यासारखं म्हणतात ह्या गोष्टीचा विषय असतो. 4 वर्ष विकास कामांना आम्ही समर्थन केलं याचा आता नाही की कुठल्याही चुकीच्या कामाला आमचं समर्थन असेल. आम्ही त्याचा जाहीर निषेध केला आणि दिलेले परमिशन रद्द करण्याचा ठराव ग्रामसेवकांना, सरपंचांना, उपसरपंचांना करण्यास भाग पाडलेले आहे. याला सर्व ग्रामस्थ सुद्धा समर्थन असल्यामुळे इथे हजर आहे. तर या सर्व ग्रामस्थांचं सुद्धा तुम्ही अनुमोदन या गोष्टीला आहे. आपण त्यांनाही विचारू की नेमका प्रॉब्लेम काय आहे. नमस्कार, आपण माझं नाव चेतन पाटील, बिगर काम. आज जो गावामध्ये या ग्रामपंचायतला जो प्रकार घडत आहे याविषयी आपलं काय मत आहे. हा जो प्रकार होतोय सर हे आमच्या मतदान करणाऱ्यांचा खून केला येईल. यावर आपण काय कारवाईची मागणी करतो. आमचं असं नाही ज्यांनी जी परमिशन दिली त्यांना बॉडीवर नंबर टाकतात बडतर्फ दोषींवर कारवाई करणार. नुसतं ठराव कॅन्सल न करता त्यांना सत्तावर कोणी बसवलेलं आहे हे ते भुलून गेलेले. ज्यांना ज्या लोकांनी बसवलेलं आहे त्यांना न विचारता हे ठराव पास कसे करताय याची इन्क्वायरी झाली पाहिजे पूर्ण. ऑलरेडी गावामध्ये बिअर बार आहे, देशी दारू आहे, पन्न्यांची विल्हेवाट होते, बॉटली विकल्या जात आहे, आपल्यावर सर्वे खेळ चालू आहे. पण याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि अजून हे बिअर बारचे 2-2 लायसन्सची परवानग्या देऊन आले. ते कोणाला विचारून देत आहे म्हणजे या पदावर बसले तर स्वतःचं संपत्ती समजायला लागून गेले, अधिकार समजायला लागून गेले. पब्लिकले न विचारता हे सगळे निर्णय घेत आहे. गट विकास अधिकारी यांना काय मागणी करतात. मागणी तर याच्यावर इन्क्वायरी बसवली सरांना. इन्क्वायरी आहे की जे 6 महिन्या पहिले आपण जी परवानगी दिलेली आहे एनओसी बिअर बारसाठी यामध्ये कोणकोणते सदस्य आहे ते सगळ्यांना समजायला पाहिजे आणि त्यांना त्या सदस्यांना पण विचारलं पाहिजे की त्यांचं घेतलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये त्याची साईन प्रॉपर झालेली आहे का. आता हे जे ग्राम सदस्य आहे यांचं असं म्हणणं आहे यांची साईन झालेली नाही तरी मी तिच्यामध्ये साईन केलेली डुप्लिकेट नाही, मी सही केलेली नाहीये आणि
काय नाव आपलं? सही पण डुप्लिकेट घेतलेली नाहीये. त्याच्यावर वाद सही झाला, कॉलम अशा गावात एका वाद ठेवून व्हायचा. सह्या घेऊन घेतलेल्या आहे आणि नंतर सदस्य गेल्यानंतर तो कॉलम भरून घेण्यात आलेला आहे. सदस्यांचा विश्वासघात केलेला आहे. माझी सही तर नाहीये, पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे जर का गावामध्ये आधीच बिअर बार आहे, एक देशी दारूचं दुकान आहे, गावठी दारू विकली जाते, तरी सुद्धा सरपंचाची पैसा बघून नीतिमत्ता हरपली आणि पैशाच्या कारणास्तव म्हणजे नीतिमत्ता हरपल्यामुळे तो पैशांच्या मागे गेला आणि ज्याला त्याने एनओसी दिली त्याच्याकडनं पैसे घेऊन फक्त त्याचा आपल्या सर्वांचा असा आरोप आहे की इथं कुठेतरी पैशाचा ताळमेळ झाला. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी हे घटना राबवलेली आहे. बरोबर. सरपंच ग्रामसेवका या तालुक्यासाठी जी एनओसी दिली गेलेली ते सरपंचाची इंडिव्हिज्युअल ग्रामसेवकाने ग्रामसेवकाचा सही नाही करीत का? नाही ठराव यात फक्त सरपंचाचा हात आहे आणि उपसरपंचाचा हात आहे. आणि बाकी सदस्यांचा सगळ्यांचा विरोध आहे. तरी कोरम पूर्ण करण्यासाठी सह्या घेतल्या जातात आणि प्रोसिडिंग ही नंतर लिहिली जाते. ही सरपंच आणि ग्रामसेवक ज्या सगळ्यांच्या परमिशनच लिहिली जाते. आम्ही जेव्हा निवडून आलो त्यावेळेस 3 महिन्याला मीटिंग होती, म्हणजे 3ऱ्या मासिक सभेला आम्ही जमलो. त्यावेळेस एक आमच्या गावातील एक आला होता अर्ज बिअर बारच्या शॉपिंगला परमिशन द्यावं असं, पण आम्ही तो कॅन्सल केला आणि त्याच वेळेस ठरवलं की आपण जोपर्यंत 5 वर्ष आहेत तोपर्यंत 5 वर्षात एकाही बिअर बारला, वाईन शॉपला, देशी दारूला किंवा मग ते फुगे विकणाऱ्यांना परमिशन द्यायची नाही. हे आमचं 3 महिने म्हणजे ज्यावेळेस आम्ही 3च महिने झाले होते निवडून आले होतो त्यावेळेसच खूप वादही झाले होते आणि त्यावेळेस सांगितलं होतं स्पष्ट भाषेमध्ये की परमिशन मिळणार नाही. सरपंचाला हे असं माहिती होतं की सदस्य याला संमती देणार नाही किंवा सहमत राहणार नाही, म्हणून सरपंचाने त्याचा वैयक्तिक खिसा गरम करून स्वतः पैसे घेऊन स्वतः सही करून टाकली आणि सदस्यांच्या सह्यांचा ज्याही सदस्यांनी केलेला आहे, मी तर केलेली नाहीये, ज्या सदस्यांनी केलेला आहे त्यांच्या सहीचा गैरवापर करून घेतलेला आहे. यात फक्त सरपंच आणि उपसरपंच आहे. म्हणजे त्यांचं सरपंचांनी सांगितलं त्याच्यावर अनुमोदक आणि यांच्या ज्या सह्या आहेत त्या तुमचं असं म्हणणं की त्या खोट्या आहेत? नाही, हे त्यांना माहिती आहे. ज्यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून केलेलं आहे ना ते त्यांना माहिती, पण आम्हाला सदस्यांना काहीच माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये प्रकाश बोरसे आणि शोभाई बोरवे यांचा पण हात आहे. या उपसरपंच होते ते, सूचक होते ते त्यावेळेस. आणि ते म्हणतात आता आम्हाला नाही माहिती ह्या गोष्टीचा, म्हणजे त्यांनी पण त्यांचा हात आहे. उपसरपंच महिला ते शोभा बोरवे त्यांनी फक्त सही केली आणि पहिला मुद्दा त्या शिकलेल्या नसल्यामुळे सही करून निघून गेल्या. वाचनाचं काम जमलं नसल्यामुळे त्यांनी सही केली आणि त्यांचाही हात होता. आपल्या सोबत उपसरपंच आहे, माझी उपसरपंच आहे, त्यांना आपण विचारून नेमका हा प्रकार काय. जो प्रकार घडला सगळ्यात अगोदर त्याला माझा विरोध आहे आणि त्या विरोधाला आम्ही सदस्य जे मीटिंग घेतली त्या मीटिंगच्या संदर्भात आम्ही चर्चा केली वरती की त्या मीटिंगला कसं आता हे जे झाला आहे प्रकार याला थांबायचा कसा. तर सगळ्या सदस्य मिळून आम्ही सरपंचांना धारेवर धरून सण आणि तो ठराव रद्द करण्यात आला. आपल्यासोबत काही गावकरी आहे, आपण त्यांना विचारू. सरपंच यांनी आता नेमकं आपल्यासोबत काही मिनिटापूर्वी सांगितलं की तिच्यावर अनुमोदक आणि सूचक यांच्या सह्या आहेत. हे माझे उपसरपंच आहे, आता वेगळे आहेत. तर त्यांना ज्यावेळेस सही केलेली होती ते उपसरपंच आहेत, त्यांना विचारू आपण की त्यांनी सही केलेली होती का. ज्यावेळेस 6 महिने अगोदर झालेला प्रकार आहे, ज्यावेळेस हरकत देण्यात आली त्यावेळेस तुम्ही सही केलेली होती. त्या मीटिंगला मी हजर होतो. हजर असल्यामुळे माझी प्रोसिडिंगला सही आलेली होती आणि 7 सदस्यांनी सही केलेली होती. जो प्रकार घडला तो अंधारात घडला. म्हणजे बा कोणत्या प्रोसिडिंगवर सही केली जाते हे तुम्हाला माहितीच नाही असं तुमचं म्हणतं. प्रोसिडिंगला जी सही घेतली जाते त्याच्यात विषयच नाही तर सही करणारच आहे आणि मीटिंगमध्ये विषय नाही न होता त्याच्यामुळे सही आम्ही केली. तर आपण बघितलं सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सह्या तर घेतल्या, परंतु जे सूचक अनुमोदक आहे त्यांना हे माहिती नाही की आपल्या सह्या नेमक्या कोणत्या विचार घेतल्या जात आहे, कारण त्याच्यावर विषयच नव्हता अशी त्यांनी माहिती दिली. माझे सरपंचांनी जे स्टेटमेंट दिलं त्याला माझा निषेध आहे. कारण तुम्ही ग्रामसेवका याच्यावरती ठरावावरती सही करतात, त्यांना जाणार की असं म्हणतात, पण त्यांना जो ठराव दिला गेलेला आहे ग्रामपंचायतीकडून त्याच्यामध्ये सुद्धा सूचक अनुमोदक सरपंच माझे सरपंच
आणि तालुक्याचे उपसरपंच या सर्वांच्या सह्या आहे. तर तुम्ही ठरावावरती न सह्या करू शकता, पण तो त्यांना ठराव दिलेला आहे, त्या ठरावातून वाचून सही सह्या करून आपण आरावधानानं झालेली नाही आहे. तर हेतू पुरस्कार केलेली चूक आहे आज मी म्हणेल, आणि हे चुकीचं आहे आणि याचा आम्ही कायम निषेध करतो. आपल्या काही गावकरी आलेले आहेत, आपण त्यांना देखील विचारू की त्यांची सदस्य सरपंच याविषयी काय तक्रार आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत. काय नाव आपलं? आज हा प्रकार घडलेला आहे. सदस्य सांगताय की आम्हाला माहिती आहे, सरपंच सांगताय की आम्ही ठराव केलेला होता, त्यांना माहिती आहे. याविषयी आपलं मत काय? सदर गावामध्ये बियर बारचं तिथं बांधकाम चालू होतं. तिथे काही नागरिक गेले असतात, तिथे कळलं की तिथं बार बांधला जातो. तेव्हा नागरिकांनी या विषयावर मेंबरांना विचारायला सुरुवात केली. तेव्हा काही मेंबर लोकांनी पंचवीस त्यांना मला सांगितलं हे सगळं खोटं नाटक झालेलं गोष्ट आहे म्हणे, असं काही परमिशन आम्ही दिलेली नाही. मासिक मीटिंगमध्ये आमच्या सह्या घेऊन घेतलेल्या होत्या आणि त्याच्यावर ते नंतर लिहून आलेलं आहे म्हणे. मग त्यांनी जेव्हा लोकांना सांगितलं तर सर्व लोकांनी इथं मग आक्रोश आल्या आणि तेव्हा ही मेंबरांची मीटिंग झाली आणि त्यात आता त्यांनी कॅन्सलचा ठराव केलाय झालेला आहे ठरावाचा. पण आता भविष्यात काय होतं ते समजेना. आता आपल्यासोबत गावकरी आहेत. दोन बिअर बार असलेली एकेशी दुकान आहे. वाईन शॉप अजून पहिलेच आणि त्याच्यानंतर 4th-5th एक वाईन शॉप देण्यात आहे. त्याच्यावर म्हणजे काय देत आहे बा, पाण्याकडे लक्ष देत नाही आणि दारूकडे लक्ष देतात का? पाण्याची पाईपलाईन दर 8 दिवसांनी फुटते आणि दारूकडे पूर्ण लक्ष द्यायचं म्हणजे पैसे भेटा म्हणून का? गावाच्या समस्या सोडवायची नाही. हां अवे दारू किती विकले जाते त्याच्याकडे लक्ष नाही. त्याचा पाठपुरावा करायला सांगला तर पोलिसाचं काम आहे असं सरपंचाचं उत्तर आहे. आम्ही एकदा पत्र दिलं, पाठपुरावा करून नंतर एक पत्र दिलं होतं का? नाही होत. वारंवार चौकशी केली पाहिजे ना. आपण बघितलं की गावकरी एकदम संतप्त झालेले आहे. बिअर बारला परमिशन खोटीनाटी दिली जाते, परंतु गावातील समस्यांवर लक्ष द्यायला सरपंचाला वेळ नाही. काय घाबरण्याचं एकांची घेऊन घेते की आपल्यासोबत काही यंग गावातील काही तरुण वर्ग आहेत. आपण त्यांना विचारू की नेमका हा प्रकार कसा घडला आणि का घडला आणि यावर आपली प्रतिक्रिया काय आहे. नमस्कार, आपलं नाव? रुपेश पाटील. बरं, आज जो प्रकार घडला त्याविषयी आपलं काय मत आहे? किंवा सरपंच सांगताय की मी 6 महिन्या अगोदर ठराव केलेला होता, ग्रामपंचायत सदस्य सांगता की आम्हाला कोणतेही सांगण्यात आलेलं नाही आहे. यावर नेमकं तरुण वर्गाचं काय म्हणणं आहे? यावर तरुण वर्गाने जे केलं, आज जे केलं ते जानेवारी महिन्यामध्ये सरपंच उपसरपंच यांनी कायद्यांचा खेळ करून सन आणि कागदपत्र कोरे सोडून सन कागदपत्रानंतर लिहून सन यांनी मीटिंग झाल्यानंतर त्याच्यावर लिहिलं आणि त्यांनी प्रोसिडिंग नंतर भरली आणि त्याच्यामध्ये दारूला परवानगी दिली. आता यांनी याच्यामध्ये पैसे घेतले, सरपंच उपसरपंच जे असतील यांनी यात पैसे घातले आणि गावाचं नागरिकांचा सदस्यांचा अपेक्षाभंग केलाय. यांनी खूप मोठं गावाचं नुकसान केलंय. काय कारवाईची मागणी करता? कारवाईची मागणी आहे, यांची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि कोणीच काही करत नव्हतं. जेव्हा इथे गाव जमा झालं, जेव्हा हे नागरिक आले, जेव्हा हे तरुण आले, गावातले काही श्रेष्ठ कार्यकर्ते वगैरे आले, तेव्हा हे झालं. आतापर्यंत काही होत नाही होतं. आम्ही 8 दिवस झाले सांगत होते, करत होते. जेव्हा गावातले तरुण मुलं आले, जेव्हा गाव ग्रामसेवकावर धावून गेलं, सरपंचावर धावून गेलं, तेव्हा सरपंच म्हणतो माझा काही संबंध नाही, माझ्या सहकाऱ्यांनी पैसे घेतले आणि सहकाऱ्यांचं नाव सांगायची वेळ आल्यावर सरपंच पडून गेला. याच्यामध्ये गावाचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचा, आता मी विरोधी ग्रामपंचायत सदस्य आहे, पण सत्ताधारी पक्षातल्या ग्रामपंचायत सदस्यांना पण माहित नव्हतं की काय केलंय. आणि सरपंच सांगतोय इतर ठिकाणी की मला माझ्या पक्षश्रेष्ठीचा दबाव आहे. मग त्यांनी ओपन करावा, कोणत्या पक्षश्रेष्ठीचा दबाव आहे तुला? तिथे पक्षाचे लोक तुम्हाला सांगता का गावामध्ये दारूचं दुकान टाका, गावामध्ये सत्तेच्या पिढ्या चालवा, गावामध्ये गावठीचे दारूचे फुगे विका, हे सांगता का यांचे टोटल सगळे ते पण त्यांना सांगा सरपंचांनी की कोणतं वरिष्ठ सांगतो पक्षाचा. आमची गावाच्या नागरिकांची एकच मागणी आहे, याच्यावर कठोर ती कारवाई झाली पाहिजे, नाही तर उद्या उठून आम्ही रस्ता रोको करू. तर आपण बघितलं इथं तरुण वर्गाने पुढे येऊन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य जो 6 महिन्यापासून चाललेला बाजार होता तो इथे थांबवण्यात आला आणि त्यांनीच
ग्रामपंचायत सदस्यांना जागृत केलं की तुमच्या सह्या नसताना ना हरकत कशी देण्यात आली, यावर त्यांच्यावर सुद्धा आक्षेप तरुण वर्गाने घेतलेला आहे आणि त्यांना जागृत करून सण इथं आज ग्रामपंचायतचा ठराव रद्द करण्याबाबत त्यांनी आंदोलन केलेलं आहे. आणि 4 ते 4.5 वर्षामध्ये एकही ग्रामसभा यशस्वी झालेली नाही इथे. आणि हा जो ठराव आहे बिअर वाईन शॉप असो की बिअर शॉप असो, तो ग्रामसभेच्या ठरावानुसार दिला जातो. पण एकही ग्रामसभा न घेतला त्यांनी परस्पर निर्णय घेता येते. ही परवानगी लवकरात तुम्ही पण शासन दरबारी काहीतरी तुमच्या हिशोबाने करून प्रत्येक ठिकाणी पाठवा आणि ग्रामसेवकांना मी सांगितलंय तहसीलदारला वगैरे पाठवा. आणि हा जो विषय झाला, आता इथे तुमच्या समोर मराठी शाळा आहे, त्या मराठी शाळेमध्ये कंपाऊंड वॉल कंपाऊंडने ते असेल त्याचा पाठपुरावा करा. म्हणजे सत्ताधारी करता काय आहे, गावामध्ये प्लॉटमध्ये जेवढी शिरमत जाऊन बघा तुम्ही, रस्त्याला अक्षरशः डोंगावर पाणी आहे, रस्त्यामध्ये जायला जागा नाही. या मराठी शाळेमध्ये अक्षरशः इथून दिसत आहे पण ते पत्र उडलेले आणि ते दारू असतं ना, फुगे म्हणतो आपण त्याला, ते फुगे पडले मराठी शाळेमध्ये. आणि काही गोष्टी बोलू शकत नाही, ते त्या अवैध गोष्टी तिथे मराठी शाळेमध्ये होता. म्हणजे पोलीस प्रशासनावर देखील इथे आक्षेप तुमच्यातर्फे घेण्यात येतो. पोलीस प्रशासनावर आक्षेप आहे. आपलं सरपंच काय चालवत आहे, सत्ता काय आहे, ग्रामसेवक काहीच नाही. मराठी शाळेमध्ये बघा तुम्ही कंपाऊंड नाही, काहीच नाही. तिथे डायरेक्ट अक्षरशः दारूचे फुगे पडलेले आहे. लाज वाटते दारूचे फुगे पडलेले. कंपाऊंडचं कित्येक दिवसावर काम मंजूर झालेलं आहे, त्यांनी ते काम अपूर्ण ठेवलेलं आहे. तुम्हाला एक विनंती की तुम्ही गावाच्या समस्या जाणून घ्यावा. जायच्या वेळेस फक्त स्मशानभूमीमध्ये बघा. स्मशानभूमीमध्ये जायला रस्ता नाही आहे. अक्षरशः ज्याचा घरचं कोणी जातं ते घरचे पैसे जमा करता आणि मुलं पैसे जमा करतात, तिथे ट्रिप टाकता, तेव्हा लोकांना जायला जागा आहे. मग काय करताय सरपंच, काय करताय सत्ताधारी.